हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे होळी. तर सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज व्लॉगमध्ये आपण हेच पाहणार आहोत की आम्ही होळी कशी सेलिब्रेट करतो. आणि मी होळी आणि धुलीवंदन हे दोन्ही पण व्लॉग जे आहेत ते एकाच व्लॉगमध्ये अपलोड करेल, मर्च करून. सो स्टे ट्यून अँड कीप वॉचिंग द व्हिडिओ. वन्स अगेन हॅपी होळी. आणि होळीच्या दिवशी सकाळ सकाळ ह्या भाकरी करतात ते बिकॉज ह्या सगळ्या ज्या भाकरी आहेत त्या नागेश्वर महाराजांच्या मंदिरात जाऊन तिथून पुढे तुकाराम बीच असल्यामुळे भंडारा डोंगरावरती जाणार आहे. कंप्लीट समथिंग 18 काहीतरी भाकरी बनवायला लावल्या होत्या, त्यामुळे ह्यांचं पटापट काम चाललं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर अण्णा मंदिरात ह्या सगळ्या भाकरी घेऊन गेल्या. तुम्ही क्वांटिटी पाहू शकता. खूप जणांनी भाकरी आणल्या, तर तब्बल 17,000 समथिंग काहीतरी ह्या भाकरी असतील. ह्या एवढ्या सगळ्या भाकरी ह्या भंडारा डोंगरावरती जाणार होत्या. आणि त्यानंतर लगेचच समूहाने मी महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. आणि दरवर्षीप्रमाणे आमची आजी गौऱ्या विकते, म्हणजे आमच्याकडे त्या अवेलेबल असतात. तुम्ही पाहू शकता खूप प्रमाणात लोक येतात. ह्या तरी आता अंधार झाल्यामुळे कमी आहे. छोटीशी मेहंदी काढली होती. मला मेहंदी फार आवडते. मी प्रत्येक सणाला काढते. आणि साईड बाय साईड पोळ्यांचा स्वयंपाक चालू होता. तुम्ही पाहू शकता ऑलमोस्ट होत आला होता. छोटे छोटे नैवेद्य तयार झाले. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी जेवायला घेतलं. तुम्ही पाहू शकता आता तूप, पुरणपोळी, आणि होळीला पोळी नसेल तर कायच मज्जा आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही शतपावलीला गेलो. आणि ह्यामध्ये शरणूची दुसऱ्या दिवशीची तयारी सुरू होती. दुसऱ्या दिवशी धुलीवंदन होतं. तर ते पन्नी काय असतं ते पाण्याने भरून ठेवत होता त्याच्या फ्रेंडसोबत खेळण्यासाठी. आणि मला पाण्याचे कलर बिलकुल आवडत नाही, त्यामुळं मी हे असेच कोरडे कलर खेळणं मला जास्त. What? Oh my gosh! मुखड़े पे रंग लगाए बड़ा रंगीला सावरिया।
तर व्लॉगमध्ये तुम्ही जसं पाहिलं तसं खूप मज्जा आली दोन्ही दिवस आणि मी धुलिवंदनचे काही फोटो शेअर केलेत. तर आपण इथेच थांबूयात. थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग अँड कीप वॉचिंग द व्हिडिओ. ओके बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.